तर गाईज विषय काय म्हणते का आता मी तिकीट काढलंय. तर गाईज मी तिकीट काढलंय. चल की. तर गाईज मी तिकीट काढलंय सिकंदराबाद ते कुर्डवाडी आणि इथून मी चेरलापल्लीवरून बसलो ना. तर चेरलापल्लीवरनं मला माहित नाही टीसी वगैरे पकडेल नाही पकडेल, त्यासाठी मी जनरलचं तिथं तिकीट पण काढलंय. ठीक आहे, दोघा जणांचं. मला नको टेन्शन होतं काय. ठीक आहे, आणि मी आत्ता चेरलापल्लीला आलोय. ओके, आता इथून चेरलापल्लीवरून बसेन आणि गाडी आता डायरेक्ट कुर्डवाडीत थांबते. तर असा विषय आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि 2-3 दिवसातून माझी तब्येत जरा व्यवस्थित नव्हती, त्यामुळे आज ब्लॉग चालू केलाय. आता भेटू डायरेक्ट गावाकडंच. गावाकडे चाललोय. दसरा आहे, दसऱ्याची साफसफाई वगैरे पण करायची. ठीक आहे, एक बॅग घेतले आणि एक मोठी बॅग घेतली अशी. ऐक सकाळी काम सुटलं, मगाशी काम सुटलं 6:30-7:45. आज पण उशीर झाला कामावर येताना. आणि डायरेक्ट मग येताना काही बॅग वगैरे भरलेली होती अगोदरच. घाम पण आला मला. ओके, बॅग भरली होती. 7:30ला हल्लो. आत्ता किती वाजले ते? 8 वाजले ते. चाल 8 वाजले ते. 8 वाजले ते आणि गाडी 8:30ला काहीतरी आहे. ठीक आहे, थोडे वेळ बसतोय तर थोडे वेळ. आणखी वेळ चालतो ना तेव्हा मम्मी सोबत आलतो. मम्मीला घेऊन इथूनच गेलो चेरलापल्लीवरून. ओके, आणि असा मी ब्लॉग बनवतोय. माणसं माझ्याकडे बघते ते काय विषय नाही, बघू द्या. हसते ती पण, आणि माझ्यासोबत माझी बायको ती पण हसते. ओके, पिल्यास तेवढा हसत नाही कारण त्याला काय कळत नाही. आणि मी असं बडबड करायला लागलो, मला काय कळत नाही. ओके, ऐक हात दुखा लागला आता बस. तर काहीच गाडी अजून अर्धाच लेट आहे. आता 8:11 झाल्या त्या. 8:45 तर काय 8:45चा टाइम जातो रेल्वेचा चेरलापल्लीचा. आणि आता 8:11 झाल्या त्या. ठीक आहे, म्हणजे अर्धा तास गाडी लेट आहे. ओके, आता टाइमपास इथं घालायचा कस तरी. आणि प्लॅटफॉर्म नंबर ही किती आहे? 2लाच येते गाडी. ठीक आहे, प्लॅटफॉर्म 2लाच येते. तरी पण आम्ही इथं वरती बसलोय. चेंज करायचं झालं तर 2, 3 किंवा 1ला पण झालं तर आम्ही फिरून जाऊ शकतो. कारण एकदा खाली गेले की वर घ्यायला माझ्याकडे बॅगा पण आहेत, पिल्या पण आहेत. ठीक आहे, तर गाईज गाडी 4 नंबरला लावावं लागलेत ते, म्हणजे अनाउन्समेंट 4 नंबरला येईल असं झालंय. ठीक आहे, तर गाईज सकाळी आलो ना तेव्हापासून पिल्या रडा लागलाय. सकाळ धन रडतोय, सकाळ धन. त्यामुळे आता त्याला जस्ट बाहेर घेऊन आलोय. आणि पाठीमाग जय जय महाराष्ट्र माझा इथे शाळेत त्यांनी गीत लावले. पिल्या तिकडे बघ रे बाबा. आंघोळ पण नाही गेली. 10-11 वाजले तर बहुतेक. त्या गावातली ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायती तिथंच हे जे पाठीमाग दिसतंय ना त्याच्या पलीकडचं घर जे ते पिंक कलर दिसतंय ना तिथं घर आहे. घराजवळच आम्ही घराजवळच वावरतोय. ठीक आहे, आणि हे आमचं गावचं विठ्ठल मंदिर पण आहे. ओके, तर ओके गाईज विषय काय आता दसरा गाड्या चालू आहे. त्याच्यासाठी चालू मी हैदराबादवरनं. तर गाईज मी सकाळी 8ला पोहोचलोय आणि 8 वाजता मी पिल्याला घेऊन आलो ना तेव्हा आहे ना तो शंभोनी शुभ्रान त्याला आणि सगळेजण त्याला असं चिवडा लागले, कावा लागले ना, त्यामुळे ती रडा लागल्या. 12:30 वाजेपर्यंत रडत होती. ठीक आहे, शांतता झाली, ती घाबरली. आणि नंतर मी तिला 12:30ला हॉस्पिटल न्यायला गेलो. पण वाटेत मला पाऊस लागला, तिथंच पोरगी झोपली. मला वाटलं की दुसरं काय ते कारण असेल त्यामुळे रडत असेल, पण ती घाबरली होती त्यामुळे तिथं झोपली. ती तिथनं रिटर्न आलो मी तसं भिजत जेवण केलं आणि झोपलो होतो. आता उठलोय. आता थोडा पसारा आवडायचा आहे. तर हा असा पसारा आहे. ओके, वरचं जाळ्या वगैरे काढलेत मी. आता पसारा आवरायचंय. ओके, तर गाईज अशा प्रकारे हा राडा सगळा काढला. 1 मिनिट बाहेरून धावतो. दिसतंय का? असा पोच बदलून टाकलाय. ठीक आहे, पोच बदलून टाकलाय. आणि ह्या ज्या लाईट आहेत ना त्या गेल्या दिवाळी लावल्या. त्या आता पुढच्या महिन्यात दिवाळी येते, म्हणजे दसऱ्याच्या
त्याच महिन्यात आहे ना दिवाळी, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये दिवाळी आहे ना. तर गेल्या वर्षी जे लाईटी लावलेत ना त्या आह्याच्या लाईटी आहेत, ठीक आहे. कारण प्रत्येक काही ना काही महिन्याचा येत असतो, त्यामुळे ती लाईटी काढल्या नाही. आणि ही अशा प्रकारे रूम वगैरे क्लिनिंग चालू आहे. झाडा काढून घेतल्या तर मी आता फक्त झाडायचे, साफसफाई चालू आहे. वो मेरा बायको करेगा, ठीक आहे. आणि हे जे आहे ना, हा आरसा आहे ना, ह्या 2 कपाटाच्या मध्ये लावायचं. हे जे 2 कपाट आहेत ना ह्याच्यामध्ये लावायचं. आणि हा जो दिवाण आहे ना, हा ह्या कोपऱ्याला चालायचा. कारण ते त्या साईडला ना गळतंय, ते पूर्ण माझी गादी वगैरे त्या दिवाणाची ना ती खराब व्हायला लागली. त्यामुळं हा दिवाण तिकडे चालायचा आणि ते त्या दोन्ही मध्ये लावायचे. आणि ते फ्रीज होता ना, हा वाला फ्रीज तो दुसरीकडे न्यायचा आहे, पलीकडल्या रूम मध्ये न्यायचा तिकडे. आणि हा कूलर एक तिथं आतमध्ये लावायचा. तर असा विषय आहे. आणि इथला पण राडा करायला चालू आहे. लाईट का लावत नाही इथली गावात, इथला पण असा राडा काढायला चालू आहे. इथं पण त्या मागच्या खोलीतला राडा काढलाय, तिथं पुढे ठेवला इथं सगळं असं. आणि उद्याच्याला 2 धुवायचे मोठं, ठीक आहे. हिथला दसरा काढलाय ह्या रूम मधला. आणि इथलं किचनची भांडी एक राहिली ती धुवायची. ही जी पाठीमाग आहे ना, ही सगळी भांडी धुवायची राहिली. ह्या रूम मधला पण काढलाय. आणि फरची 2 पुसून घेतली. हे पण धुवून घेतलंय. आणि इकडे धुवायला चालू आहे सगळं, ओके. ह्या साईडला याच गाडीवर वगैरे उद्या पण धुवायचं. उद्या मोठं धुणं धुवायचं. जे रग वगैरे आहेत ना, मोठं पांघरायचं वगैरे सतरंज्या, ते उद्या धुवायचे, ओके. तर असा विषय आहे. तर काय आता सध्याला त्या रूम मधला दसरा म्हणजे सामान काढायला चालू ना. त्यानंतर ही एक रूम राहिली ह्याच्या पाठीमागं, तिथे पण भरपूर सामान आहे, ते पण काढायचं, ठीक आहे. आणि नंतर काय मग 2 दिवस दसरा वगैरे. इथे 2 गाड्या आहेत, तिकडे पुढे एक गाडी, माझी गाडी हैदराबादला आहे. 4 गाड्या. इथे एक गाडी तिथे एक आपाची, ती माझी जुनी गाडी, ओके. ती माझी जुनी गाडी, ती सगळ्यात जुनी गाडी आहे माझी. ती मी काहीतरी 11-12 वापरत होतो, ती कॉलेजला घेतली, ठीक आहे. आणि ही आता मी ड्युटीवर आहे त्यामुळे करिश्मा घेतलेली, ठीक आहे. असा विषय. लॅपटॉप कुठं ठेवलाय बघा मी, तो लॅपटॉप ठेवलाय कूलरवर, लॅपटॉप ठेवलाय. तर गाईज हे आहे ना, पलीकडला आहे ना, रूप ज्यादा आता हे झाले ना, ट्रेक मधलं माणूस तिथला पाठीवर असं आहे ना, तो मध्ये लावायचा. बघा गाईस किती घाण आहे. आता मोबाईल कसं काढायचं. तर गाईस अशी घाण आहे ह्याच्या खाली, ठीक आहे. गाईस सगळे बाजूला अशा प्रकारे लावलंय. ते साईडला, हे साईडला, मध्ये ते आरसा, ठीक आहे. आता हा जो दिवाण आहे ना, आपला राडा उचलायचा. हा दिसतंय का, हे काय विषय झालाय, वरचं पत्र आहे ना, त्यामुळे पाणी गळतंय आणि सगळं ह्याच्या खाली गेले. तो एका साईडला चालला ना, जर पाणी त्या साईडला गळलं ना, तिथून रिकव्हर करता येतं पाणी. थांब रे बाबा. तर ते आता ह्या साईडला चालायचं. अजून इथलं क्लीन करायचं. तिथं कोपऱ्यात जाळ्यावर झालेलं. साफसफाई करायची चल. तर गाईज हा आमच्या घरातला सुका पाटील. हा 35 भाकरी खात नाही, पण दिवसातला 35 वेळा जेवतो, त्यामुळे ह्याचं नाव आम्ही सुका पाटील ठेवलं, ठीक आहे. आमच्या घरातला सुका पाटील आहे तो. मम्मी धुणं धुवायला चाललंय मम्मीचं. धुणं धुते, भांडी घासते, तेवढंच काम चाललं तिचं. आणि तिनं ही सगळ्या खोल्या वगैरे जाळून घेतलेल्या, धुवून घेतलेल्या, ठीक आहे. तिचं गुडघं दुखत्यात तरी पण घेतले ते. सॉल्यूट आहे मोठा, ठीक आहे. तर गाईज
इकडे तसंच आहे. चहाचा ब्रेक झालाय आणि रूम पण क्लीन झाले, पुसून घेतले, जाळून घेतले. ओके, तर असा विषय. आता इथं सामान लावायचं. ओके, लाईट गेले बघू. आता लाईट येऊ दे नाही, त्या सामान लावावं लागणार. आता हा दिवाण आहे ना, ह्या साईडला सारायचंय आणि सामान लावायचंय. एक कूलर एक लावायचं. कूलर कुठं लावणार तू? गाईज लाईट गेली, आता लाईट आली 7 वाजता. 5 वाजता लाईट गेली. किती 5 ला गेली लाईट आपली? किती गेली? 5:30 का 5 का 5:30 लाईट गेली. आता लाईट आले. चला मी तुम्हाला घरातलं फक्त दिवाण नीट ठेवलाय, बाकी सामान तसंच पडलेला. ठीक आहे, घाम वगैरे आलेला आहे ना, अजिबात मी डोकं नाही. साईड भाकरीचं नियोजन चालू आहे सध्याला. ठीक आहे, इकडे लाईट चालू केली नाही पण. आता कसं करायचं? बटन तिकडे लांब आहे. सेल्फी स्टिकच लाईट लावली. ठीक आहे, तर गाईज असा विषय केलाय. ठीक आहे, हा दिवाण आहे ना, कोपऱ्यात ठेवलाय, गादीने टाकली आणि सोबतच तिकडे लावलंय. रूम वगैरे क्लीन केलेला आहे अशी. ओके, आता कूलर एक आतमध्ये टाकायचंय आणि सामान वगैरे आतमध्ये जे बाहेर सामान ना ते आतमध्ये आणून टाकायचं. ओके, तर गाईज गादी टाकले, उशा टाकले, त्या पांघरुण्या टाकले आणि ते वरती सामान ठेवलंय, बॅग वगैरे आतमध्ये आणले त्या. ओके, आणि हा कूलर आहे तिथे ठेवलाय आणि बाकीचं सामान आता हे बाकीचं उद्या धुवायचंय, त्यामुळं तिथे ठेवणार आहे. सगळा राडा उद्या धुवायचंच आहे. मोठं धुणं हे जे पांघरायचं वगैरे आहे ना ते धुवायचंच आहे, त्यामुळं त्याचा काय विषय नाही. जेवढं लागतं तेवढं आतमध्ये ठेवलंय. हे पण उद्या धुवायचंच आहे. सगळा बाळा पसारा इकडे पण दिसतंय ना, सगळा पसारा धुवायचा. ओके.